कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 हो. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो माणसाने आयुष्यात संगत चांगली केली पाहिजे. कारण ऐका, संगत चुकली की पंग चुकत असते. बरोबर आहे की नाही? हात सहज जरी कोशाला लागला ना तरी हात काळा होत असतो. तसं सहज जरी आपण वाईटांच्या संगतीमध्ये गेलो तरी आपल्या जीवनाची अधोगती होत असते. म्हणून चुकूनही वाईटाची संगती करू नको. मी सांगत नाही, आमचे महाराज सांगताय, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला. म्हणून आपली संगत डिपेंड करते महाराज, आपण वर जायचं का खाली जायचं. मी सांगत नाही, प्रमाणे महाराजांचं. संगती करावी सदा सज्जनाची, 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 संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी कधी दुर्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. म्हणून संगती ही संतांची केली पाहिजे. कारण संगतच असती जी आपल्याला नरकाला नेत असती आणि संगतच असती जी आपल्याला स्वर्गाला नेत असती. एक उदाहरण सांगतो ऐका. एका राजाकडे 2 पोपट होते. त्या राजाने काय केलं, एक पोपट कसायाला दिला आणि एक पोपट ब्राह्मणाला दिला. बरेच दिवस उलटून गेले. बरेच दिवस उलटून गेल्याच्या नंतर तो राजा आपल्या प्रधानाला म्हणू लागला, ओ प्रधानजी, ज्या 2 व्यक्तीकडे आपण आपले पोपट दिले होते ना, त्या पोपटाला भेटायला जाण्याची माझी इच्छा आहे. हा राजा महाराज पहिल्यांदा त्या कसायाच्या घरी गेला आणि कसायाच्या घरी गेल्या गेल्या महाराज तो पोपट त्या राजाकडे बघून बोलू लागला. आकाश महाराज काय बोलू लागला, धरा, पकडा, मारा, कापा. राजाला राग आला. महाराज, अरे मी या देशाचा राजा आणि हा पोपट पहिल्यांदा मी सांभाळला आणि मला बघून हा म्हणतो धरा, कापा, मारा. राजाच्या तळपाईच्या मस्तकाला गेली महाराज. तो राजा नंतर ब्राह्मणाच्या घरी गेला. ब्राह्मणाच्या घरी गेल्याच्या नंतर त्या पोपटाने राजाला बघितलं आणि बघितल्या म्हणाला, राम राम, या आपलं स्वागत आहे, बसा, पाणी घ्या. राजाला अत्यंत आनंद झाला. महाराज, अरे काय सुंदर पोपट आहे, काय संस्कारी पोपट आहे. त्यावेळेस महाराज तो प्रधान राजाला सांगू लागला, राजे साहेब ऐकाय म्हणे, त्या पहिला पोपट जो तुम्हाला बोलला ना, धरा, कापा, मारा, आणि हा पोपट तुम्हाला प्रेमाने बोलला, या बसा, चहा घ्या, हा त्या पोपटाचा गुन्हा नाही म्हणे, त्या पोपटांच्या संगतीचा गुन्हा आहे. कारण एक पोपट कोणासोबत राहतो, कसायासोबत. त्याचं कामच ते धरा, कापा, मारा. आणि हा कोणासोबत राहतो, ब्राह्मणासोबत राहतो. म्हणून हे त्या पोपटाचा दोष नसून त्याच्या संगतीचा दोष असतो. म्हणून संगती जीवनामध्ये खूप महत्वाची. म्हणून मुद्दा नंबर 3 सुद्धा आपला क्लिअर झाला. मी तुम्हाला सांगितलं काही ठिकाणी बीज अशुद्ध आहे पण पोटी जन्माला आलेलं फळ मात्र शुद्ध आहे. आता मुद्दा नंबर 4 सांगतो, अगोदर भजन करा. विठ्ठल ऐका गाड्या. मुद्दा नंबर 4, काही ठिकाणी बीजही शुद्ध आहे आणि त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ सुद्धा शुद्ध आहे. कशा प्रकारे ऐका. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी माता रूपी बीज आहे आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेलं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई रूपी फळ आहे. कबीर रूपी बीज आहे
आणि त्या कबीर रूपी बीजाला लागलेलं कमाल रूपी फळ आहे. म्हणजे बीजही शुद्ध आहे आणि पोटी जन्माला आलेलं फळ सुद्धा शुद्ध आहे. लक्षात येण्याकरता दृष्टांत सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऐका. वारकऱ्यांची दिंडी आपल्या गावात येणार, ज्ञानोबाऱ्यांची दिंडी आपल्या गावात येणार, हे शब्द कमालजींच्या कानावरती पडले. आणि जसे हे शब्द कमालजींच्या कानावरती पडले तसे कमालजी पळत पळत आले. कबीरजी आपले बाबा काहीतरी काम करत होते आणि कमालजी बोलू लागले, बाबा, अहो बाबा ऐका ना, उद्या वारकऱ्यांची दिंडी आपल्या गावात येणार आहे, उद्या ज्ञानोबाऱ्यांची दिंडी आपल्या गावात येणार आहे बाबा. आणि माझी अशी इच्छा आहे की उद्या वारकऱ्यांची दिंडी आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर, उद्या ज्ञानोबाराय आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या घरी जेवण करावं, अशी माझी इच्छा आहे बाबा. आणि जसे हे कमालाच्या मुखातले शब्द महाराज कबीरजीच्या कानावरती पडले तसे घळघळ त्या ठिकाणी महाराज कबीरजीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळेस कमालजीने विचारलं, बाबा, अहो माझी इच्छा ऐकून तुम्हाला वाईट वाटलं का? नका बोलू संताला, पण तुम्ही रडू तरी नका बाबा. सांगा ना बाबा, मला तुम्ही का रडता? माझी इच्छा ऐकून तुम्हाला वाईट वाटलं बाबा? जाऊ द्या, नको ना बोलू आपण संतवायला, पण तुम्ही रडू नका गड्या बाबा, मला खूप त्रास होतोय. का रडता बाबा तुम्ही, सांगा ना मला. त्यावेळेस महाराज कबीरजी सांगू लागले, अरे कमाला, तुझी इच्छा ऐकून मला वाईट नाही वाटलं रे कमाला. माझ्या डोळ्यातून जे ह्या दोन अश्रूच्या धारा तुला दिसतायत ना कमाला, यातली एक अश्रूची धार ही आनंदाची आहे आणि यातली एक अश्रूची धार ही त्या ठिकाणी दुःखाची आहे. विचारलं कमालजीने, बाबा असं का? एका डोळ्यातून त्या ठिकाणी आनंदाचे अश्रू, एका डोळ्यातून दुःखाचे अश्रू, असं का? जसं विचारल्याच्या नंतर कबीरजी सांगू लागले, अरे कमाला ऐक ना, तुझ्यासारखा एक सात्विक मुलगा माझ्या पोटी जन्माला आला म्हणून मला आनंद झाला आणि म्हणून माझ्या डोळ्यातून एका डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले आणि दुसऱ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू याच्यामुळे आले की तू म्हणतो उद्या ज्ञानोबाऱ्यांना आपल्या घरी जेवू घालावं. कमला, अरे तुला माहितीये 3 दिवसापासून आपण पाणी पिऊन भूक भागवतोय रे. अरे घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा शिल्लक नाहीये. भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे, सदा राम नाम गाणे, सदा राम नाम गाणे. कना भाकरीचे काने सदा राम नाम गाणे, सदा राम नाम गाणे, सदा राम नाम गाणे. कन्या भाकरीचे खाणे क्या बात आहे, वा. सदा राम नाम गाणे, सदा राम नाम गाणे, सदा राम नाम गाणे. एकन भाकरीचे काने सदा राम नाम गाणे, सदा राम नाम गाणे, सदा राम नाम गाणे. वा, काय गोड प्रमाण दिलं. कण्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे. कबीरजी बोलू लागले, अरे कमाला, कमाला 3 दिवस झाले रे फक्त पाणी पिऊन आपण भूक भागवतोय, तुला माहितीये. आणि तू म्हणतो उद्या संतांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं. अरे कमाला, उद्या संत आपल्या घरी आल्याच्या नंतर त्यांना खाण्याकरता काय देणार? कमालाने सांगितलं, बाबा बस, एवढ्यासाठी रडता होय तुम्ही? याचं वाईट वाटतो होय तुम्हाला? बाबा ऐका ना, नसेल आपल्या घरामध्ये अन्नधान्य शिल्लक, नसेल आपल्या घरामध्ये किराणा शिल्लक, पण ऐका ना बाबा, आपल्या गावातलं जे वाण्याचं दुकान आहे ना, ते वाण्याचं दुकान सामानाने किराणाने गच्च भरलेलं आहे. कबीरजीने सांगितलं, रे कमाला, ते दुकान गच्च भरलंय मला मान्य, पण आणण्याकरता पैसा लागतो ना, पैसा. कमालाने सांगितलं, बाबा पैसाच लागतो असं थोडी आहे, बिगर पैशाचं सुद्धा आणता येतं ना. महाराज त्या ठिकाणी कबीरजीने विचारलं, कमाला काय चोरी करायचं म्हणतो काय? कमालाने सांगितलं, बाबा तसंच काही समजा, पण त्याला चोरी नाही म्हणता येणार गड्या. ऐका ना बाबा, आपण न सांगता त्या किराण्याच्या दुकानातून किराणा घेऊन येऊ, पण त्याला चोरी नाही म्हणायचं बाबा. संतांना जेवढं लागेल, ज्ञानोबाऱ्यांना भोजनाकरता जेवढं लागेल ना, वारकऱ्यांना जेवण्याकरता जेवढं साहित्य लागेल, जेवढा किराणा लागेल ना बाबा, फक्त तेवढाच आणू, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणायचं बाबा आपल्याला. आणि ऐका ना बाबा, अहो संत जर आपल्या घरी येत असेल आणि 2 घास जर आपल्याकडून त्यांच्या मुखात जात असेल तर आपली चोरी सुद्धा धर्म ठरेल बाबा. कारण संत असं सांगतायत, देव जोडे तरी करावा अधर्म आणि अंतरे ते कर्म नाचरावे.
अहो बाबा, देव जर जोडल्या जात असेल, संत जर उद्या आपल्या घरी येत असेल, तर आपली ही चोरी सुद्धा धर्म ठरल्याशिवाय राहणार नाही. आलं गाड्या कबीरजीच्या लक्षामध्ये. रात्रीच्या 12-12:30 वाजता जेवढं साहित्य लागत होतं तेवढं साहित्य घेऊन कबीरजी आणि कमालजीच्या वाण्याच्या दुकानाच्या दिशेने निघाले. बघता बघता दुकानाच्या जवळ जाऊन पोहोचले. आतमध्ये जाता येईल एवढी भिंत कबीरजी आणि कमालजी यांनी फोडली. असं थोडस एक गोल केलं. कमालजीने त्या दुकानामध्ये उडी मारली. फुटलेल्या भिंतीमधून जेवढं लागत होता तेवढा किराणा घेतला. कबीरजी बाहेरून सांगत होते, अरे कमाला, आवर लवकर, उठेल तो वाणी, बघेल तो वाणी, चल ना, आवर ना लवकर. कमालजी सांगत होते, होय बाबा. बघता बघता कमालजीने सर्व सामान घेतलं, जेवढं लागत होतं तेवढं. एका पिशवीमध्ये ते सामान टाकलं. ती पिशवी त्या फुटलेल्या भिंतीमधून बाहेर फेकली. आणि कमालजीने विचार केला, आता आपण सुद्धा बाहेर पडायचं, उडी मारायची. पण उडी मारत असताना कमालजीच्या मनामध्ये विचार आला, रे हे वाण्याचं दुकान आपण फोडलं, हे वाण्याचं दुकान सामानाने गच्च भरलेलं आहे, आणि आपण का आता या दुकानातून बाहेर निघून गेलो आणि एखाद्या चोराने जर हे फुटलेलं दुकान पाहिलं तर तो चोर या वाण्याचं संपूर्ण दुकान लुटून नेईल आणि याचं संपूर्ण पाप हे आपल्या डोक्यावरती बसल्याशिवाय राहणार नाही. कमालजीने विचार केला, आपण जाऊ, पण जात असताना त्या वाण्याला सावध करून जाऊ, त्या वाण्याला उठवून जाऊ, म्हणजे तो दुकानाची व्यवस्थित निगा राखेल. आवाज तर देता येणार नाही. एक डब्बा होता, तो डब्बा दुकानातून खाली पडला, आवाज झाला, आणि आवाज कशाचा झाला म्हणून तो वाणी सावध झाला आणि उठला. कबीरजी सांगत होते, अरे कमाला, लवकर बाहेर ये, उठेल तो वाणी, बघेल तुला, पकडेल, ये लवकर. कमालजी सांगत होते, होय बाबा, आलोच. कमालजीने मारत्या फुटलेल्या भिंतीतून बाहेर उडी मारली. कमालजीचं अर्ध शरीर हे भिंतीच्या बाहेर गेलं आणि अर्ध शरीर दुकानामध्ये होतं. त्या तेवढ्यामध्ये कबीरजी सांगत होते, अरे कमाला, ये ना, ओढू का तुला, हात देऊ का, ये ना, बाहेर का येत नाही. कमालजीने सांगितलं, बाबा ऐका ना, माझे पाय त्या वाण्याने आतून मागून ओढून धरले बाबा, आता मी नाही येऊ शकत. आणि ऐका ना बाबा, तुम्ही हा किराणा घेऊन घरी जा, पण जात असताना तसं जाऊ नका बाबा. ती त्या ठिकाणी तलवार पडलेली, ती तलवार उचला, माझं मुंडकं तोडा, आणि जाता जाता त्या किराण्यासोबत माझं मुंडकं सुद्धा घरी घेऊन जा. कमलाने शिर खांडुनिया फुले, ओ कमलाने शिर खांडुनिया फुले, आपुले कमलाने शिरा खांडोनी आपुले, कमलाने शिरा खांडोनी आपुले. संत मानवाले तया जगे, संत मानवले तया जगे. ऐका ना दादा, कमालजीने सांगितलं, बाबा जात असताना फक्त तेवढा किराणा घेऊन जाऊ नका, जाता जाता माझं मुंडकं सुद्धा तोडून घेऊन जा बाबा. मला सांगा ना, जगाच्या पाठीवरती असा कुठला बाप आहे की जो आपल्या मुलाचं मुंडकं आपल्या हाताने तोडील. खाली पडलेली तलवार माझ्या कबीरजीने उचलली दादा, आणि एक घाव कमालजीच्या मानेवरती मारला, आणि चेंडू उडून पडावा असं कमालजीचं मुंडकं उडून धरणीवरती पडलं. कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. कबीरजीने एका हातामध्ये तो किराणा घेतला आणि एका हातामध्ये ते आपल्या मुलाचं कमालाचं शिर घेतलं, आणि ते घेऊन कबीरजी आपल्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर दारावरती थाप मारली आणि त्यांच्या पत्नीने दार उघडलं. आणि दार उघडल्या विचारला, हो तुम्ही जाताना माझ्या कमालाला सोबत घेऊन गेले होते ना, माझा कमाल कुठे दिसत नाहीये, कुठे माझा कमाल, सांगा ना. आमदार खूप झालाय, मागे राहिला का, काही सामान आहे का त्याच्याजवळ, सांगा ना माझा कमाल कुठे. अंधारामध्ये हातात काय होतं त्यांच्या पत्नीला दिसलंच नाही. माझ्या कबीरजीने कमालाचं मुंडकं असं वर केलं, रक्ताच्या चिळकांड्या त्या मुंडक्यातून खाली उडत होत्या. आणि जसं ते मुंडकं कबीरजीच्या पत्नीने बघितलं, आपल्या मुलाचं मुंडकं आपल्या डोळ्यासमोर बघताच महाराज कबीरजीची पत्नी बेशुद्ध अवस्थेमध्ये खाली पडली. जय हो. हलवून जागा केलं, ए अगं उठ ना, रडू नको आई,
हे मुलाचं मुंडकं मी कापलं, पण ही माझी इच्छा नव्हती, आपल्या कमालाची इच्छा होती ग. त्याने मला शपथ घातली होती विठ्ठलाची आणि सांगितलं होतं तुम्हाला माझं मुंडकं कापावं लागणार, म्हणून मी माझं मुंडकं कापलं, आपल्या मुलाचं मुंडकं कापलं. विचारलं का कापलं? त्यावेळेस महाराज त्या कबीरजी सांगू लागले, कारण मुलाने सांगितलं होतं, कमालाने सांगितलं होतं, मला जर त्या ठिकाणी माझं मुंडकं जर या वाण्याने बघितलं तर तो वाणी उद्या अख्ख्या गावामध्ये दौंडी देईल की अरे कबीरजी आणि कमालजी दिवसभर देवाचं भजन करतायत आणि रात्री चोऱ्या करतायत. म्हणून कमालाने सांगितलं की माझं मुंडकं त्या वाण्याला दिसू नाही म्हणून तोडून टाका. म्हणून मी या कमालाचं मुंडकं आणलंय तोडून. आणि ऐका ना दादा, कबीरजीने आपल्या पत्नीला सांगितलं, ऐक, सकाळी संतांची दिंडी आपल्या गावामध्ये येणार आहे, ज्ञानोबारांची दिंडी आपल्या गावात येणार आहे, सकाळी लवकर उठून तू स्वयंपाक तयार कर. रात्र झाली होती महाराज, रात्रीचा 1 वाजला होता. झोप कशाची येते हो? रडत रडत रात्र काढली महाराज दोघांनीही. कारण मुलाचं शिर, मुलाचं मुंडकं टोपल्यामध्ये खाली पालथं घातलेलं होतं. झोप कशाची येते? बघता बघता सकाळचे 3:30-4 वाजले. ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली. सकाळीच कबीरजींची पत्नी उठली, दारासमोर सडा समर्जन केलं, रांगोळी काढल्या आणि स्वयंपाकाला लागली. बघता बघता सकाळचे 10 वाजले. संपूर्ण स्वयंपाक तयार झाला आणि बघता बघता ज्ञानोबारांची दिंडी गावामध्ये येऊन पोहोचली आणि ज्ञानोबारांची दिंडी गावात आल्याच्या नंतर संपूर्ण स्वागत सत्कार झाला. बघता बघता वारकऱ्यांच्या पंक्ती जेवण्याकरता बसल्या आणि वारकऱ्यांच्या पंक्ती जेवण्याकरता बसल्याच्या नंतर पुंडलिक वरदाही झालं, वदनी कवल घेता झालं. संपूर्ण संतांचे जेवण झाले. संत जेवून तृप्त झाले. थोडा त्या ठिकाणी आरामही केला. दुपारची वेळ झाली. संत आता आराम करून जाण्याकरता निघाले गाड्या. पण जात असताना महाराज ती दिंडी पुढे चालत होती आणि कबीरजीने विचार केला, जाता जाता या दिंडीला वेशीपर्यंत वाट लावायला जावं म्हणून दिंडी पुढे चालत होती. कबीरजी दिंडीच्या मागे चालत होते आणि कबीरजीच्या मागे एक वारकरी चालत होता. बघता बघता ही दिंडी गावाच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचली आणि त्या गावाच्या वेशीजवळ एक सूळ लावलेला होता आणि जे कमालजीचं तुटलेलं धड होतं ना, त्या वाण्याने त्या धडाला त्या सुळावरती टांगलेलं होतं, त्या सुळावरती दिलं होतं. आता तुम्ही म्हणाला हा सूळ काय असतो? ऐका, पहिल्या काळामध्ये जर एखाद्याने काही गुन्हा केला, चोरी केली ना, तर त्याला शिक्षा म्हणून त्या सुळावरती देण्यात यायचं. आणि तो सूळ म्हणजे तलवारी सारखा मोठाच्या मोठा सूळ असायचा आणि त्याच्यावरती माणसाला बसवण्यात यायचं. माणसाच्या अंगाच्या 2 भागा व्हायच्या, संपूर्ण अंगामध्ये तो सूळ घुसल्या जायचा आणि प्रचंड अशा वेदना व्हायच्या. गावाच्या वेशीपर्यंत दिंडी येऊन पोहोचली. त्या ठिकाणी सूळ लावलेला होता आणि त्या सुळावरती ते कमालजीचं धड लटकवलेलं होतं, ते धड ठेवलेलं होतं. आणि जसा त्या वारकऱ्यांच्या दिंडीचा त्या टाळ पखवाजाचा आवाज त्या कमालाच्या धडापर्यंत गेला, नवल वाटेल तुम्हाला, त्या कमालजीचे हात, त्या धडाचे दोन्हीही हात जोडल्या गेले गड्या. वारकऱ्यांनी बघितलं आणि आश्चर्य वाटलं. कबीरजी दिंडीच्या मागे चालत होते. कबीरजीच्या मागे एक वारकरी चालत होता. त्या वारकऱ्याने कबीरजीला विचारलं, अहो कबीरजी, त्या सुळावरती जे धड आहे ते कोणाचं आहे ते सांगा. कबीरजीने सांगितलं, मला नाही माहिती वारकरी बाबा, जाऊ द्या ना, तुम्हाला काय करायचं? अहो खूप दूर जायचं, तुम्हाला ऊन पडलंय, पाये पोहतायत, पायात चप्पल नाही, चला ना, तुम्ही काय करायचं, तुम्हाला थोडा विषय. त्या वारकऱ्याने सांगितलं, नाही कबीरजी, ज्या अर्थी टाळ पखवाजाचा आवाज ऐकून त्या धडाचे दोन्ही हात जोडल्या गेले, नक्की ते एखाद्या वारकऱ्याचा मुलगा असला पाहिजे, सांगा ना मला ते कोणाचं धडे. कबीरजी सांगायला तयार नव्हते, पण त्या वारकऱ्याने सांगितलं, ऐका ना कबीरजी, ते धड कोणाचं आहे? त्या धडाच्या वरचं मुंडकं जर मला मिळालं ना कबीरजी, तर त्या मुलाला परत मी जिवंत करेल. सांगा ना कबीरजी, ते धड कोणाचं आहे? आता मात्र माझ्या कबीरजीचे हृदयाचे बांध फुटले आणि कबीरजी ढसा ढसा रडू लागले. कबीरजीने सांगितलं, वारकरी बाबा, वारकरी बाबा, ते माझ्याच मुलाचं धड आहे, ते माझ्या कमालाचं धड आहे. संपूर्ण प्रसंग त्या वारकऱ्याला सांगितला आणि त्यावेळेस त्या वारकऱ्याने सांगितलं, ऐका ना कबीरजी, त्या कमालाचं जे मुंडकं असेल ते मुंडकं घेऊन या. कबीरजी घरी पळत गेले. टोपल्याच्या खाली ते कमालाचं मुंडकं झाकून ठेवलं होतं. ते मुंडकं आणलं, त्या वारकऱ्याच्या हातामध्ये दिलं. ते धड सुळावरून खाली काढण्यात आलं. त्या वारकऱ्याने ते मुंडकं त्या धडावरती ठेवलं. 3 वेळेस हात मानेवरून फिरवला आणि नवल वाटेल, आश्चर्य वाटेल तुम्हाला, कमाल परत जिवंत झाली गाड्या. फक्त ऐका, आश्चर्य एवढंच नाही,
आश्चर्य मला तुम्हाला असं सांगायचं, दिंडी पुढे चालत होती, दिंडीच्या पाठीमागे कबीरजी चालत होते, कबीरजीच्या मागे एक वारकरी चालत होता. ज्या वारकऱ्याने कबीरजीला विचारलं होतं ना, कबीरजी ते धड कोणाचं आहे, तो वारकरी दुसरा तिसरा कोणी नसून विठेवरती उभा असणारा माझा जगाचा मालक, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा होता. ऐका ना, माझा मुद्दा मला तुम्हाला असा सांगायचा होता, हो मुद्दा असा सांगायचा होता, ऐका. संतांनी आपल्या घरी यावं म्हणून स्वतःचं मुंडकं तोडा म्हणणारा मुलगा आणि संतांनी आपल्या घरून जेवून जावं म्हणून स्वतःच्या मुलाचं मुंडकं तोडणारा बाप, म्हणजे या ठिकाणी बीजही शुद्ध आहे आणि पोटी जन्माला आलेलं फळही शुद्ध आहे. विठ्ठल एका साधकाने विचारलं, महाराज मग हे शुद्ध फळ जन्माला तरी कसं येतं? महाराजांनी सांगितलं, शुद्ध अंतःकरण रूपी भूमीमध्ये जर आपण नामरूपी बीज पेरलं ना, तर त्यातून उत्पन्न होणारं फळ हे कसं असतं ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात शुद्ध सांगतायत. बीजा पोटी वा पोटी वा वा. शुद्ध बीजा पोटी पोटी शुद्ध बीजा पोटी पोटी शुद्ध बीजा पोटी पोटी शुद्ध बीजा पोटी क्या बात. पोटी शुद्ध बीजा पोटी पोटी शुद्ध बीजा पोटी पोटी शुद्ध बीजा पोटी पळे रसाना गोमटी पळे रसाना गोमटी गोमटी मुखे अमृताची वाणी वाणी मुखे अमृताची वाणी फळे रसा लगो माटी फळे रसा लगो माटी मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी वाणी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी वा वा गे. फळे रसाळ वा वा, सुंदर. गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाटी फळे रसाळ गोमाटी फळे रसाळ गोमाटी 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 वा, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. महाराज म्हणतायत, शुद्धांतकरण रूपी भूमीमध्ये जर नामरूपी बीज पेरलं तर त्यातून उत्पन्न होणारं फळ कसं असतं? चांगलं असतं. कारण महाराज म्हणतात, नाम चांगले चांगले माझे कंठे राहू भले. अनेक प्रमाण नामावरती आपल्याला देता येईल. महाराज नाव कसं आहे, सगळ्यांना प्रमाण पाठी. संत वाङ्मयामध्ये नामावरती भरपूर बोललेले. कारण बघा, प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीची वेगवेगळी भिन्न भिन्न साधनं सांगितलेली. आपला जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर कलियुगामध्ये फक्त नामस्मरणानेच देवाची प्राप्ती होती. महाराज म्हणतायत, नामासंकीर्तन साधन पै सोपे. आणि कसं आहे हे तर महाराज म्हणतायत, न लगती सायास जावे वनांतरान सुखे येतो घरा नारायण. हे नाव घेतलं उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरिचा नामे कलियुगी उद्धार हरिचा नामे कलियुगी उद्धार सकळास येते आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे कलयुगी उद्धार हरीच्या नामे सकळ सीते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचा
महाराज या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताच्या नामाने होती. आणि ज्यांच्या मुखामध्ये अखंडपणे नाम असतं ते कसे असतात? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी मुखी अमृताचे वाणी मुखी अमृताचे वाणी मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी मुखी अमृताचे वाणी मुखी अमृताचे वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी देव देवाचे करणी देव देवाचे करणी मुखी अमृताचे वाणी मुखी अमृताचे आणि अखंडपणे ज्यांच्या मुखामध्ये नाम असतं, महाराजांनी त्या फळाची 2 लक्षणे सांगितली. कशी असतात ते? तर त्यांच्या मुखामध्ये एकतर अमृतासारखी वाणी असती आणि त्यांचा देह हा देवाच्या कारणी लागलेला असतो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 कुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की. विठ्ठल, विठ्ठल. विठोबा रखुमाई हो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी ते शुद्ध फळाची 2 लक्षणे सांगितली. काय लक्षणे? महाराज म्हणतायत पहिलं लक्षण, एकतर त्यांच्या मुखामध्ये अमृतासारखी गोड अशी मधुर अशी वाणी असती. कशा प्रकारे? ज्ञानोपराय भावार्थ दीपिकेमध्ये सांगतायत काय? साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अहो संत सहज जरी बोलले ना महाराज तरी जगाचा उद्धार होण्यासारखं बोलत असतात तो. खरंय की नाही? आणि आपण सहज जरी बोललो महाराज तरी मार खायसारखं बोलत असतो. हा संतांच्या बोलण्यामधला आणि आपल्या बोलण्यामधला फरक आहे. अहो संतांनी शिव्या जरी दिल्या महाराज तरी त्या वेद बनत असतात, त्या अभंग बनत असतात. ज्ञानोबऱ्यांची ओवी महाराज, तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. अहो पिसाट म्हणजे त्यांनी उग्र शब्द जरी वापरले, वेडे वाकडे शब्द जरी वापरले तरी ते वेद बनत असतात. तुकोबाराय म्हणतात, तुका सहज बोले वाणी तेथे वेदांत वाहे पाणी. हे त्यांच्या बोलण्याची ताकद आहे. संत सहज जरी बोलले तरी जगाचं कल्याण व्हायसारखं बोलत असतात आणि आपण सहज जरी बोललो तरी मार खायसारखं बोलत असतो. हे आपल्या आणि त्यांच्या बोलण्यामधली तफावत आहे. पहिलं लक्षण मी तुम्हाला सांगितलं. दुसरं लक्षण महाराज सांगतात देह देवाचे कारणी. महाराज म्हणतात ते शुद्ध फळाचा देह, त्या संत पुरुषाचा देह, त्या महात्म्याचा देह हा देवाच्या कारणी लागलेला असतो. कसा? महाराज म्हणतायत देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. महाराज म्हणतायत हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराजांनी 2 लक्षणे सांगितली. परत त्या साधकाने विचारलं का हो तुकोबाराय फक्त त्या संतांची 2च लक्षणे तुम्ही आम्हाला सांगितली, आणखीन काही लक्षणे असेल तर सांगा ना. मग तेच आणखीन 2 लक्षणे महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितली. सर्वांगे निर्मळ सर्वांगे निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांगी निर्मळ
निर्मळ सर्वांगी निर्मळ सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जल जय हो जय हो चित्त जैसे गंगा जल मुखे अमृताची वाणी क्या बात आहे, वाह. मुखे अमृताची वाणी चित्त जैसे गंगा जळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराजांनी परत 2 लक्षणे सांगितली. काय लक्षणे? महाराज म्हणतात सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगा जळ. एकतर त्यांचं संपूर्ण अंग हे निर्मळ असतं आणि चित्त गंगेच्या जळाप्रमाणे शुद्ध असतं. कसं शुद्ध असतं लक्षात येण्याकरता 1 मिनिटात तुम्हाला तुकोबारायांचा प्रसंग सांगतो. देहू गावामध्ये तुकोबारायांची कीर्ती आता वाढू लागली होती. आणि काय होतं ना महाराज, ज्या ठिकाणी चांगला व्यक्ती असतो त्या ठिकाणी वाईट असतो. देहू गावामध्ये तुकोबारायांची कीर्ती वाढायला लागली होती. आणि ती कीर्ती वाढत असताना जे गावातले काही लोक होते महाराज, त्यांनी ती तुकोबारायांची कीर्ती सहन झाली नाही. त्यांनी ठरवलं तुकोबारायांच्या नावाला आपण काळीमा फासायची. तुकोबारायांना त्या ठिकाणी जी त्यांची कीर्ती वाढत चालली ती थांबवायची आणि तुकोबारायांची बदनामी करायची. ते गावातले काही लोक जमले असे ते, आणि जमल्याच्या नंतर गावामध्ये एक वेश्या राहत होती महाराज. त्या वेश्येच्या घरी गेले, त्या वेश्येकडे गेले आणि त्या वेश्येला सांगितलं तुला हवं तेवढं आम्ही धन देतो, फक्त एक काम करायचं. काय? तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती भजन करीत असतील, एकांतात ते एकटेच असतात, जायचं आणि त्यांच्याकडे मागणी करायची की माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. आम्ही लांबून त्या ठिकाणी चोरून चोरून बघू आणि एकदम येऊन तुम्हाला पकडू आणि तुकोबारायांच्या नावाला काळीमा फासेल, तुकोबारायांची बदनामी होईल आणि तुकोबाराय तोंड दाखायच्या लायकीचे राहणार नाही. असं त्यांनी महाराज एक प्लॅन ठरवला, एक योजना केली. आणि ती वेश्येला धन दिल्या म्हणल्याच्या नंतर ती वेश्याच महाराज, तिने ते धन घेतलं आणि तुका म्हणे धन धनात पायी तेती प्राण. हे धनाचं त्या ठिकाणी महाराज सांगितलेलं आहे. ती वेश्या महाराज तुकोबाराय डोंगरावरती भजन करत होते, भंडारा डोंगरावरती. ती वेश्या त्या ठिकाणी गेली, तुकोबारायांच्या समोर उभा राहिली आणि तुकोबारायांच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर ती वेश्या तुकोबारायांना म्हणू लागली, तुकोबाराय ऐका ना, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा गाड्या. महाराज तुकोबारायांचं भजन सुरू होतं. त्या ठिकाणी डोक्यावरती फेटा होता, एका हातामध्ये चिपोळ्या होत्या, एका हातामध्ये विणा होता आणि डोळे मिटून भगवंताचं भजन करत करत समाधी लागली होती. विठ्ठल विठ्ठल भजन सुरू होतं माझ्या तुकोबारायांचं. आणि जसे त्या वेश्येचे शब्द तुकोबारायांच्या कानावरती पडले तसे तुकोबारायांनी आपले दोन्ही डोळे उघडले आणि समोर त्या स्त्रीला बघितल्याच्या नंतर बघितल्या तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. काय? जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तैसे नव्हे म्हणजे कैसे नव्हे? विश्वामित्रासारखे 60,000 वर्ष तपश्चर्या केली पण एका मिनिटामध्ये महाराज राख झाली. कशापायी? म्हणून महाराज म्हणतायत आम्ही जाई हो तू माते. मला माझा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता, ऐका. त्या स्त्रीने तुकोबारायकडे इच्छा अभिव्यक्त केली पण तुकोबारायने त्या स्त्रीकडे बघून काय म्हटलं? जाई हो तू माते. त्या स्त्रीला आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा दर्जा दिला. म्हणजे यालाच म्हणतात चित्त जैसे गंगा जळ. विठ्ठल हे महाराज काही लक्षणं त्या ठिकाणी महाराजांनी त्या संतांचे लक्षणे सांगितलेले. 4 लक्षणे सांगितले. काय काय? एकतर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. संतांचा देह सुद्धा देवाच्या कारणी लागलेला असतो गड्या. आपलाही बघा, संतांनाही देह आहे आणि आपल्याला सुद्धा देह आहे बघा. पण आपला जो देह आहे तो आपण संसाराच्या कारणी लावलेला आहे आणि संतांनी आपला देह भगवंताच्या कारणी लावलेला आहे. परिणाम असा होतो आपण आपला देह संसाराच्या कारणी लावलेल्यामुळे आपल्याला अधोगतीला जावं लागतं आणि संतांनी त्यांचा देह परमार्थाच्या कारणी लावल्यामुळे, देवाच्या कारणी लावल्यामुळे त्यांचा देहाचा उद्धार होत असतो. म्हणून तुकोबारायांचं सदेह वैकुंठ गमन झालं, कारण देह देवाचे कारणी.
बघा, संतही आपल्या देहाने प्रेम करत असतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या देहाने प्रेम करत असतो, पण संतांच्या प्रेमाचा विषय वेगळा आहे आणि आपल्या प्रेमाचा विषय वेगळा आहे. आता मला सांगा, संतांच्या प्रेमाचा विषय काय आहे? भगवान परमात्मा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. संतांच्या प्रेमाचा विषय हा भगवान परमात्मा आहे. बरं, संत देवावरती प्रेम करतायत आणि प्रेम करत असताना आपलं संपूर्ण सर्वस्व संत हे देवासाठी समर्पित करत असतात. कशा प्रकारे? बघा, संत हे देवासाठी आपला देह खर्ची घालत असतात. महाराज म्हणतात, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. म्हणजे 4 लक्षणे या अभंगातून महाराजांनी त्या संत पुरुषाची सांगितली, त्या शुद्ध फळाची सांगितली. मग त्या साधकाने प्रश्न विचारला, का हो तुकोबार आहे, सांगा ना आम्हाला की अशा असणारे त्या संत महापुरुषाचं दर्शन आम्हाला घडल्याच्या नंतर आमच्या जीवनात आम्हाला त्याचा काही लाभ प्राप्त होईल का? ते महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका सांगितलं. म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती. ताप दर्शन विश्रांती, ताप दर्शन विश्रांती. मुखी अमृताचे वाणी, मुखी अमृताचे वाणी. तापदर्शने विश्रांती, तापदर्शने विश्रांती. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देवाचे कारणी, देवाचे जय हो. कारणी देह, देवाचे कारणी, देवाचे कारणी. देवाचे कारणी, जय हो. ए देवाचे कारणी. मुखी अमृताचे वाणी, मुखी अमृताचे वाणी. देह देवाचे कारणी. कारणी दे मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. वाणी. त्या साधकाने विचारलं, सांगा ना महाराज,
त्या संतांचं दर्शन घडल्याच्या नंतर जीवनात काय फायदा होईल महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. एकदा का त्या संतांचं दर्शन आपल्याला घडलं तर जीवनातले तिन्ही ताप निघून जातात. कोणकोणते? आध्यात्मिक ताप, आधिदैविक ताप आणि आधी भौतिक ताप. या तिन्ही तापाचं निरसन होतं. हा आहे त्या संतांच्या दर्शनाचा महिमा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ गोडीले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारिला अधिकार नाकुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वर रागा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.